धावडा येथे रमजान ईद उत्साहात साजरी. सर्वधर्मीय ऐक्याचा आदर्श संदेश. भोकरदन तालुक्यातील धावडा येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात, भक्तिभावात आणि आनंदाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. पवित्र रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर येणाऱ्या या ईद उल फित्र सणानिमित्त गावात पहाटेपासूनच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गावातील ईदगाह मैदान तसेच जामा मस्जिद येथे मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सकाळी विशेष नमाज अदा केली. ईदगाह मैदानावर हाफिज सय्यद जावेद यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी खुतबा प्रवचन सादर करताना रमजान महिन्याचे महत्त्व, संयम, दानधर्म आणि बंधुभाव यावर मार्गदर्शन केले. तसेच संपूर्ण जगात सुखशांती आणि बंधुता नांदावी यासाठी विशेष दुआ करण्यात आली. नमाजानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट देत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्ये आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला. लहान मुलांनी नवीन कपडे परिधान करून ईदचा आनंद द्विगुणित केला होता. गावातील विविध भागात गोडधोड पदार्थांची रेलचेल होती. शेवया, शिरखुर्मा यासारख्या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेत एकमेकांच्या घरी भेटीगाठी सुरू होत्या. विशेष म्हणजे ईदगाह मैदानातून नमाज आटोपून बाहेर पडताच गावातील हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांची गळा भेट देत स्वागत केले आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सर्वधर्मीय ऐक्याचे आणि सामाजिक सलोख्याचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. परस्परातील प्रेम, आपुलकी आणि एकोप्याचा हा संदेश गावासाठी आदर्श ठरला. संपूर्ण गावात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पारत पोलीस स्टेशनकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ईदगाह मैदानावर पोलीस कर्मचारी तैनात होते. बीट जमादार जायभाई साहेब यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केले. रमजान महिन्यात उपवास, संयम आणि प्रार्थनेत घालवलेल्या दिवसानंतर येणारी ईद उल फित्र ही आनंद, बंधुभाव आणि कृतज्ञतेचा सण मानली जाते. धावडा गावात हा सण केवळ धार्मिक विधींनीच नव्हे तर सामाजिक एकात्मतेच्या भावनेने साजरा होत असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. आपतक न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजहर तडवी, भोकरदन.